बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवर आपण पाहू शकता हरीश केने एमबी विमेन्स फॅशन कडून एक टी शर्ट आणि आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतो मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपाने. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स विनायक विसाल. थँक्यू योगेश जी. नायशा 11 विरुद्ध चॅलेंज 11 मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महेश आणि हितेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जीतू. पहिलं षटक घेऊन बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका गॅप मध्ये. चेंडू जाईल सी मारेच्या पार. दमदार चौकार. आणि फक्त एकच धाव. दोन चेंडू आतापर्यंत झितूनच सुरेख हाताळले. धापल करता लागल्या त्या 5. सुंदर असा चेंडू, लेग ब्रेक होता. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. इथून निर्धाव चेंडूची दमदार समाप्ती. फुलटॉस होता. झेलची संधी आहे पण नो मॅन्स लँड मध्ये. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. सुंदर अशी गोलंदाजी सीतूच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश. सुंदर असा चेंडू, चेंडूने घेतली बॅटची कडा आणि कोणती धाव नसेल या चेंडूवर. सुरेख गोलंदाजी झितूच्या माध्यमातून पाहायला मिळते. शिवांश 11चे सचिन भोईर साहेब आपणास विनंती आहे की या आपण व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. 2 क्षेत्ररक्षक करतात चेंडूचा पाठलाग. चेंडूने जिंकली शर्यत. चेंडू सीमरच्या पार. दमदार चौकार. गोलंदाज अमरसित. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत अमरसित. प्रवीण नाईक थोडीशी रजा घेत आहेत वाटतं आपली. आता दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमरजित. सुंदर असा चेंडू, दिशा दिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. धापलकर झाला लागल्या त्या 11.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमरसित. सुंदर असा चेंडू, गती परिवर्तन आहे. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. इथून होते ती निर्धाव चेंडूची दमदार समाप्ती. सुंदर असा चेंडू, झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक धावतोय आणि मिळतोय जीवनदान महेशला. होतोय झेल ड्रॉप. झेल पकडलाय, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. लागतोय पहिला धक्का चॅलेंज या संघाला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर विनायक. सुंदर असा चेंडू, चेंडूने घेतले बॅटची कडा. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णाच्या माध्यमातून. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. पंचांकडे दाद मागितली आहे, बघूया. दिशेपासून भरकटतायत. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. अमरसितच्या माध्यमातून वाईट बॉल. धावपलकार झाला लागल्यात त्या 13. शॉर्ट बॉल सक्सेसफुल, पॉवरफुल चेंडू सीमारेषा पार. दमदार षटकार. इथेच्या बॅटमधून आलाय तो दमदार षटकार. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका. पॉइंट क्षेत्रामधून चेंडू चाललाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावपलकार झाला लागल्यात त्या 23. अनिकेत भोईरसाहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज.
स्ट्राईक एंडला फलंदाज विनायक. चला जास्त वेळ घेऊ नका, चला पेनल्टीला सामोरं जावं लागेल अन्यथा. चार षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 मिनिटात 4 षटकं झाली नाही तर 5व्या षटकात अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये असेल याची नोंद घ्या. वेळेचं बंधन आहे मित्रांनो, अन्यथा आपल्याला शेवटच्या सामन्यात षटकं कमी करावी लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज. स्ट्राईक फलंदाज विनायक. मिस टायमिंग आहे, उंची पण जास्त आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, मिळतंय जीवनदान. झाली आहे चूक आणि विनायकला मिळालाय जीवनदान. एकाचं रूपांतर 2 मध्ये आहे. जितू होते तिथे जितूकडून झाली आहे थोडीशी मिस्टेक, कारण ज्या हरीस केनेचा झेल पहिल्या सामन्यात सुटला होता त्याने अर्धशतक ठोकलं होतं. आता बघूया विनायक या झेलचा फायदा कशा प्रकारे घेत आहेत. बॅटची कडा, झेलची संधी होती, पुन्हा एकदा मिळतंय जीवनदान आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार चौकार. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, झेलची संधी आहे पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक धावतोय आणि मिळतील चुकीची पैकी. बघूया दुसरीचं रूपांतर तिसरीत होईल का. नाही मिळणार, फक्त त्या 2च धावा. या पुढील होणारा सामना SR विरुद्ध शिवांश 11. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल. SR आणि शिवांश. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार चौकार. सुंदर फलंदाजी विनायकच्या माध्यमातून. झेल सोडल्यानंतर आग ओघणारी फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार आतापर्यंत आलेत आणि ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिस टायमिंग आहे, झेलची संधी आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद.
भोईर यांचं शुभ सन्मान आम्ही करू आयोजकांच्या वतीने. बंडू भोईर यांना विनंती असेल, मान्यवरांना विनंती असेल, आपण यायचे मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. येस कॅमेरामॅन. या डिस्क ब्रेक आहे, आपल्याला अवधी आहे, आपण सन्मान घेतोय मान्यवरांचं. सन्माननीय सागर भोईर, उद्योजक चिकनगर, बंडू भोईर यांच्या हस्ते, सॉरी हरीश केने यांच्या हस्ते आपल्याला सन्मान पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरीश केने यांच्या हस्ते मान्यवरांचं शुभ सन्मान, मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. आयोजकांच्या वतीने महत्त्वाची वेळ उपस्थिती या स्पर्धेसाठी आशीर्वाद देण्यासाठी. येस ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन, स्ट्राईक एंडला फलंदाज हितेश. चला जास्त वेळ घेऊ नका, पंच सूचना द्यायची, अन्यथा 5व्या षटकात एक खेळाडू 38 सर्कल मध्ये येईल याची नोंद घ्या. सुंदर असा चेंडू, झेलची संधी आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. गुरुनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण भोईर. बीमर होता, पण चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. नो प्लस मिळेल लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव, एकूण धावा मिळतील त्या 2. धावपलकर झाला लागले त्या 38. येणारा चेंडू फ्री हिट असेल, संधी असेल फलंदाज उदय साठी. बघूया त्या संधीचा फायदा घेत आहेत का उदय. गती कमी केली आणि क्षेत्ररक्षक हडून झाली आहे चूक. 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत, पण चेंडू अडवण्यात अखेर यश आलंय आणि एकूण धावा मिळतील त्या 2. धावपलकर झाला लागले त्या 40. दोन चेंडूंचा खेळ संपलाय, धावपलकर झाला लागला त्या 40. सुंदर असा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला, चेंडू साईल ऑन साइडला सीमारेषा पार. दमदार षटकार. धावपलकर झाला लागल्या त्या 46. तीन चेंडूंचा खेळ संपलाय, धावपलकर झाला लागल्या त्या 46. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, अन्यथा तुम्हालाच पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
हारिस केने यांचा संघ 2 सामने जिंकून पुढे सरकलाय. थोडेसे आनंदी महसूस करतायत हारिस केने. पुन्हा एकदा फुल टॉस मेजवानी होती. ऑन साइडला बिरकावून दिला चेंडू सीमारेषा पार. दमदार षटकार. गोलंदाज बाद असेल याची नोंद घ्या. 2 बीमर नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल, कारण प्रशांत भोईर यांच्यावर देखील हीच कारवाई झाली होती. 2 बीमर टाकले तर गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. या स्पर्धेचा नियम आहे. येणारा चेंडू उदयसाठी फ्रीट असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, नाही तर पुढच्या ओव्हरला तुमचा एक खेळाडू आतमध्ये येईल याची नोंद घ्या. आता 53 53 धावा दाबलकर लागल्यात. येणारा चेंडू उदयसाठी फ्रीट असेल. गोलंदाजाचं नाव कळवायचंय. गोलंदाज सुंदर असा चेंडू, जास्त उंची आहे. चेंडू जाईल. 1 बाउन्स वर दिलो सीमारेषा पार. दमदार चौकार. काही हरकत नाहीये. अजूनही एक चेंडू एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. 2 बॉल 2. ब्लॉक होलचा चेंडू दिशा दिली आहे. ऑन साइडला अमित आहेत तिथे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, पण उदयकडनं मात्र प्रयत्न चालवलाच नाहीये. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. दापलकर झाला लागले ते 58. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दापलकर झाला लागले ते 58. ऑन साइडला शॉर्ट टर्म पूल सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषा पार. अरुणच्या बॅट मधून दमदार षटकार. रक्षण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांचा खेळ संपलाय. दापलकर झाला लागला त्या 64. पाचवं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर स्वतः संगनायक कृष्णा.
कृष्णा. आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात. स्ट्राईक हिटला फलंदाज उदय. धावफल करायला लागल्या त्या 64. धावफल करायला लागल्या त्या 64. शेवटचा षटक मार्ग असतं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा. सुंदर असा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. इनिंग ब्रेक मध्ये लकी ड्रॉचे कुपन काढण्यात येतील 5 याची नोंद घ्या. सुंदर असा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून मनोज धावतायत. मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. सुंदर असा चेंडू गती कमी केली आहे. कृष्णा स्वतः धावतायत. दुसरा धावाचा प्रयत्न चालवला आहे. एकूण धाव मिळतील त्या 2. धावफल करायला लागले त्या 68. सुंदर असा चेंडू. बॉलर बॅक टू ड्राईव्ह आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला आहे आणि धावचीच्या स्वरूपात उदय बाद. तसेच या ठिकाणी विनोद केने साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच नगरसेवक उमेशजी बोरगावकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अपर्णाताई भोईर नगरसेविका यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच स्वप्नाली केनेताई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला जास्त वेळ घेऊ नका. बघा वेळ होतोय मित्रांनो. पुढचे सामने तुम्हालाच कमी षटकांचे खेळावे लागतील. अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिज्जू. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सिज्जूला आता बॅटिंग मिळाली आहे. बघूया सिज्जू कशा प्रकारे फलंदाजी करतायत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा. सुंदर असा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. मिळेल ती फक्त. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला आहे आणि बघूया धावचीची संधी आहे आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवला. यष्टी रक्षकाकडून झाली आहे ती चूक आणि एकाचं रूपांतर दुहेरी आणि दुहेरीचं तिहेरी मध्ये. एकूण धावा मिळतील त्या 3. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज स्वतः संघनायक अरुण भोईर. सुंदर असा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. जमिनी लगत तिथे अमित आहेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. चुकीची पैकी तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आता मात्र अरुणने संधी गमावली आहे कारण थोडीशी थकान महसूस करतायत आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद.
त्या आयोजकांच्या वतीने सुनील केने, सन्माननीय सुनील केने यांच्या हस्ते मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय सन्माननीय उमेशजी बोरगावकर आपल्याला विनंती आहे शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे मुख्य आयोजक सुनील केने यांच्या हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. माहेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन पाहुण्यांचं शुभ सन्मान आपण घेत आहोत. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हा स्वागत असेल. कालच्या दिवसामध्ये देखील मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. आज देखील आमच्या गावच्या प्रीमियर लीगमध्ये स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. हॅलो, SR आणि शिवांश इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. SR आणि शिवांश इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. SR इलेव्हन आणि शिवांश इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. उमेश बोरगावकर साहेबांना विनंती आहे की आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करूया. चला, SR इलेव्हन संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. शिवांश इलेव्हन संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेश बोरगावकर साहेबांच्या या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. SR इलेव्हनचा कॉल आहे छापा आणि आलाय काटा. नाणेफेकी जिंकली आहे शिवांश इलेव्हन, तर निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण शिवांश इलेव्हनने नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? खूप चांगले चांगले फलंदाज आहे. सिंग आहे, अभिषेक आहे, आदित्य आहे. त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच खूपच छान आणि दादांचा सपोर्ट असल्यामुळे अजून छान. धन्यवाद. हे होते प्रशांत. नाणेफेकी जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर तुम्हाला करायचे फलंदाजी किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल? जसे 60-65 धावा करण्याचा प्रयत्न असेल. 60 ते 65 धावा या पुरेशा ठरतील का? पुरेशा ठरतील. नक्कीच. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. नक्कीच. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. अनिकेत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मान्यवरांना विनंती आहे की त्यांच्या हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. अनिकेत पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शिवांश इलेव्हन या संघाने नाणेफेक जिंकले आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी आमंत्रित केले SR इलेव्हनला. शिवांश इलेव्हनचे खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ जमायचे, आपले क्षेत्ररक्षण तिथे शोधतायत. तर ज्यावेळी सामना सुरू होईल त्यावेळी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत योगेश पाटील सर. धन्यवाद. येस, थँक्यू विनायक. मैदानाच्या आतमध्ये या सगळं पंचांचा ग्रीन सिग्नल ऑन. पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. अजय त्यांच्या समोर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील सलामीचे. पंच सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटं थांबवायचं आहे. लक्की ड्रॉ करायचा आहे. नाही, चालू करा, हरकत नाही. भावेश आणि गिरीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. लेफ्ट हँडेड बॅटर. पहिला चेंडू फुल्लर लाईनचा चेंडू होता, परंतु फायदा घेता आलं नाहीये.
चेंडू टोला लागलाय, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला गेलाय. पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने हाताळत असताना गोलंदाज अजय. सन्माननीय रमेशजी भोईर, आपणास देखील विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळी खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न, इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय. एका धावेने इथे मात्र संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केला जातोय. 75 चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो. 75 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. सलामीचे बॅटर भावेश आणि गिरीश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्यांदा आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळतील गिरीश भोईर. दोन चेंडू मध्ये कडवं आव्हान पेश केलं गोलंदाज अजयने, परंतु यावेळेस त्यांच्या समोर आहेत गिरीश. ऑन साइडला उडवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. बाहेरचे प्लेयर आहेत का? यस, इट इज मॅक्झिमम अँड ह्यूज. षटकार आलाय. पहिला षटकार आलाय. चुकीचा चेंडू हाताळला होता. डाऊन द लेग चेंडू अगदी बॅटच्या रडाल मध्ये. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट, इनफिल्ड मध्ये झालीये चूक आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. शेवटच्या क्षणाला चेंडू मधील गती कमी झालीये आणि चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट. नक्की चेंडू पडल्यानंतर थोडसा अतिरिक्त वळण तिथे पाहायला मिळाला. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे जात असताना पाहायला मिळते. संख्या जाऊन पोहोचतीये 9 या आकड्यावर. चांगला चेंडू हाताळलाय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर चेंडू सन्मान देण्यास भाग पाडलं गिरीशला. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. 10 या आकड्यावर स्ट्राईक रोटेट होतीये. डावखुरे फलंदाज स्ट्राईकवर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा भावेश. पुन्हा एकदा अजय सज्ज. यावेळी खोलात टाकलाय, अवे फ्रॉम द बॉडी. यस, षटक समाप्त होते. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावर बिनगाड्याच्या मोबदल्यात 10. 75 धावसंख्येचं टार्गेट असताना पाण्याची मागणी केली जाते. षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मागून सज्ज होतोय उदय. ज्या उदयने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी साकारली होती, तोच उदय पुन्हा एकदा पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या समोर एक बॅटल पाहायला मिळेल गिरीश भोईर, ज्याच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला होता. प्रशांत भोईर कडून 3 षटकारांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे गिरीशसाठी. क्षेत्ररक्षणाची पाहणी केली जाते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू
चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथं टिपत असताना पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र गोल्डन विकेट कॅरी करत असताना गिरीश भोईरची खेळी समाप्त. गिरीश भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. आता मैदानाच्या माघारी परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ऋषी गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. पहिल्या चेंडूवर उदयच्या चांगला चेंडू होता. फसवा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी होता. त्या चेंडूला छेडछाणी करण्यात आली. इनसाइड आउटच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डीप मध्ये खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे स्वीकारलाय. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू होता. इनसाइड एज पाहायला मिळेल. त्यानंतर चेंडू शरीर यष्टीवर जाऊन आदळलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 75 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान इथं पेश केलं होतं. त्या आव्हानाला इथे मात्र सेव्ह करण्यासाठी दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आहे. ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी हाच चौकार येतोय. विराम लावला होता उदयने. ते मात्र ऋषीच्या बॅट मधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळेस गतीमध्ये बीट केलंय. शेवटच्या क्षणाला चेंडू थर्ड फोर्थ अटेम्प्ट मध्ये चेंडू खाली पडलाय. चेंडू शॉर्ट बाउन्सर पाहायला मिळाला होता. परफ्यूम डिलिव्हरी जे लेदरचं असतं. परफ्यूम डिलिव्हरी जेव्हा चेंडू नाका जवळून जातो किंवा नाकाला जाऊन धडकतो तेव्हा त्या लेदर चेंडूचा वास वेगळा असतो आणि इथे मात्र टेनिसचा बॉल आहे त्याचा वास वेगळा आहे. गतीमध्ये बीट केलं होतं. चेंडू बाउन्सर होता. डोळे विस्फारले गेले. चेंडू बॅटची इनसाइड एज. त्यानंतर चेंडू शरीराला जाऊन धडकला. त्यानंतर संधी होती क्षेत्ररक्षकाकडे झेल स्वीकारण्याची. तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट पर्यंत तिथे मात्र चेंडू हातामध्ये खेळत होता. त्यानंतर अखेरीस चेंडू जमिनीवर आदळला. फलंदाजाला तिथे मात्र संधी मिळाली जरूर. चौकाराचं प्रत्युत्तर अगदी योग्य रीतीने दिलं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर कोण क्रिएट करतो आणि चेंडू सरळ बाहेर निघतो. इथे वेगाने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. धोक्याची घंटा जरूर वाजली असती. कदाचित डायरेक्ट फेकी आली असती तर रनआउटच्या स्वरूपाने माघारी परत यावं लागलं असतं परंतु तसं काही होत नाहीये. चेंडू कलेक्ट करता आलं नाहीये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 17. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू. सहसा अशा प्रकारचे चेंडू बॅट आणि बॉलचा प्रॉपर टायमिंग करणं थोडंसं कठीण ठरतं आणि तशाच प्रकारचं इथे उदाहरण पेश होत असताना उदयने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली. कोण क्रिएट केलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा किंचितचा चेंडू बाहेर निघणारा. त्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या अखेरीस 18. महत्वाचा एक गडी बाद होऊन मैदानाच्या माघारी परतलाय गिरीश भोईर. त्यानंतर ऋषी आणि भावेशवर जिम्मेदारी असेल. 75 धावसंख्येचा पल्ला कशा प्रकारे पार पडला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. अरुण भोईर येत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट.
तिसरं षटक हाताळण्यासाठी फलंदाजी करत असताना खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजीची धुरा सांभाळतायत. स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्ती देखील पाहायला मिळतात व्यासपीठावर. सन्माननीय नगरसेवक उमेश बोरगावकर, तसेच सन्माननीय नगरसेविका स्वप्नालीताई विनोद केने, तसेच अपर्णा भोईर नगरसेवकांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमाने आपल्या गावातील खेळाडूंना आशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती. आणि इथे मात्र फुलारल्यांचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलंय. हवाई यात्रा घडवली जाते भविष्य बॅटमधून. हा F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. महाराष्ट्राचं गुणगौरव गाणारं संगीत डीजेच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालंय. चांगला फलंदाज पाहायला मिळतोय. इनसाइड आउटच्या माध्यमाने कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला चेंडूला स्वतःची बॉडी झोकावून दिली, त्यानंतर चेंडूला अडवला गेला. 2 धावेने इथे मात्र धावसंख्या आता मात्र फ्लाय होत असताना पाहायला मिळाली. 2 धावसंख्या 26 या आकड्यावर. पहिला चेंडू चुकीचा हाताला बीमर फुल्लरलेनचा चेंडू होता, त्याला मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पाठवून दिला. त्यानंतर इनसाइड आउटच्या माध्यमाने 2 धावा. अशा प्रकारे धावसंख्येला आकार प्राप्त पाहायला मिळतोय. सन्माननीय भुवनेश भोईर, MB मेन्स फॅशन यायचं आहे व्यासपीठावर. भुवनेश भोईर या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. MB मेन्स फॅशन कडून पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा म्हणावा लागेल. कालच्या दिवसापासून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला टी शर्ट पुरस्कृत केलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसामध्ये देखील प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्याकडून एक आकर्षक असं टी शर्ट गिफ्ट हॅम्पर म्हणून पाहायला मिळतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. फुलारल्यांचा चेंडू, अजून एक चुकीचा चेंडू, आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. आधीचा षटकार भावेशच्या बॅट मधून, त्यानंतर आताचा चुकीचा चेंडू. इथे मात्र ऋषीच्या बॅट मधून हा F1 दर्जाचा षटकार. पाहायला मिळेल 2000 रुपयाचे तब्बल कॅश प्राइस. एक आला होता, दुसरा चेंडू अलॉंग द कार्पेट. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. खूप चांगल्या प्रकारचा टीम वर्क पाहायला मिळालाय. चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट. नक्कीच कॅश प्राइज पटकावण्याची संधी जरूर होती, अजूनही संधी आहे. लागोपाठ जर 3 षटकार आले तर संपूर्ण नगरसेवकांकडून आपल्याला 2000 रुपयाची कॅश प्राइज पाहायला. चांगला चेंडू खोलात टाकला होता. चेंडू फक्त आणि फक्त दिशा दिली चेंडूला. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेला. यस, षटक समाप्त होते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते नाशिया 11 संघाची 36 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळाली आहे. विचार जर केला गेला तर 12.00च्या सरासरीने 3 षटकांमध्ये ह्या धावसंख्या कुठले गेलेत. यस, ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या.
चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 2 षटक, 12 चेंडू, 39 ची गरज असताना गोलंदाज विनायक येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 सेट फलंदाज आहेत. 2-3 मोठे फटके आले तर समीकरण बदलू शकतो. जरा स्पीडअप करायचं आहे. पहिला चेंडू बॅट मधला स्वीट साऊंड टाक, चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडूला उडवून दिलाय, चेंडूला फेकून दिलाय. अक्षरशः आपल्या मनगटातील ताकद इथे मात्र पेश करत असताना चेंडूला 6 धावांसाठी सिक्सर. गोखणारी फलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू बॅटच्या रडालमध्ये जो समोरच्या दिशेला षटकार, त्यानंतर डॉट चेंडू जरूर पाहायला मिळाला होता, परंतु पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळतोय. ऋषी सध्या गोखणारी फलंदाजी करत असताना मोठ्या फटक्यांसाठी जात आहे, कारण समीकरण थोडस मोठं पाहायला मिळालं होतं. 9 चेंडू, अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. ऋषीची फलंदाजी खूप चांगल्या प्रकारची झाली आहे. इथे इनसाइड आउटच्या माध्यमाने कव्हरच्या वरून चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी हा चौकार.
परतल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की बॅकफुटला जाईल संघ, परंतु जसा ऋषी मैदानाच्या आतमध्ये आलाय, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. 8 चेंडू आणि 18ची गरज अजूनही आहे. विनायक थोडासा महागडा ठरत चालत आहे. 12-39ची गरज असताना 8-18 वर समीकरण येऊन ठेपलाय. जे फलंदाजी चांगली झाली ऋषीच्या माध्यमाने. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल विनायकला. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांसाठी अजून एक लांब पल्ल्याचा ऋषीच्या बॅट मधून हा षटकार. काय बात आहे. मान्यवरांचं मनोरंजन करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे ऋषी पडवलच्या बॅट मधून. विनायक पडवल थोडंसं मागडं ठरत असताना पाहायला मिळतोय. फुलालेचा चेंडू आणि त्याला कसे सोडणार. सेट फलंदाज ऋषी पडवलच्या बॅट मधून हा बॅक टू बॅकचा ठोकलाय षटकार. चेंडू 39ची गरज असताना सामना आता येऊन टेपलाय. 6 चेंडू 6ची गरज म्हणजे तब्बल 33 धावा खर्च केल्या विनायक पडवलने. अतिशय मागडा ठरला म्हणावं लागेल. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आलेत. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी संबंध नगरसेवकांकडून 2000 रुपये कॅश प्राइज आहे. जर चान्स भेटली ऋषीला तर चान्स असेल तिसरा षटकार लगावण्याची. पाहूया ती संधी ऋषीला येते का. विचार जर केला गेला तर मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला नाहीये आणि त्याचाच कुठेतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. सलामीचा एकमात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्याकडून देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी मिळाली पाहायला. ऑन साइडला उडवलाय. इनफिल्ड मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉट अँड बॉलची संधी होती ती देखील सोडली आहे. 51 वर्षाचा अनुभव असताना देखील झेल ड्रॉप झाली आहे. सहा चेंडू 6ची गरज असताना जर या धावा रोखल्या तर सन्माननीय यस ऋषीसाठी संधी असेल. 2 आलेत बॅक टू बॅक. अजून एक येईल का. आणि संधी हुकलेली आहे म्हणावी लागेल. दुसरीसाठी वेगाने येत आहेत. नक्की 6 चेंडू मध्ये धावा डिफेंड केल्यानंतर विनोद केने सन्माननीय मान्यवरांकडून कॅश प्राइज आलं होतं परंतु धावा आता गेलेत. पाहूया अजूनही संधी आहे गोलंदाजा